धरण पाणलोट क्षेत्रात शुक्रवारीही पावसाची संततधार सुरूच राहिली आहे. मात्र जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी सांगली शहरासह पश्चिम भागात काही गावात पावसाची रिमझिम सुरू राहिली आहे. चांदोली येथे कोयना धरणातील पाणी साठ्यात वाढ होतीये. कोयनेत 91.93 टीएमसी तर चांदोली धरणात पाणी साठा 27 टीएमसी झालाय. कृष्णा आणि वारणा नद्यांची पाणी पातळीतील वाढ सुरूच आहे. सांगलीतील आयर्विन पुलाची पाणी पातळी सायंकाळी 14 फुटांवर पोहोचली. चांदोली आणि कोयना धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच आहे. धरणातील पाणी साठ्यात वाढ होत असून कोयना धरणात सायंकाळी 71.93 टीएमसी पाणीसाठा झालाय, तर चांदोलीत 27 टीएमसी पाणीसाठा झाला असून 74% धरण भरले. अलमटी धरणात 83,000 क्युसेकने पाण्याची आवक होत असून 67,000 क्युसेक विसर्ग सुरू आहे. धरणात 106.32 टीएमसी पाणीसाठा झालाय. हवामान विभागाने जिल्ह्याला 25 जुलैपर्यंत पावसाचा अंदाज कायम ठेवलाय. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होतीये. पश्चिम भागातील शिराळा तालुक्यात जोरदार पाऊस झालाय. तिथे 9.2 मिलीमीटर पाऊस झाला. याशिवाय वाळवा, पलूस आणि कडेगाव तालुक्यात पावसाची रिमझिम सुरू होती. सांगली शहरात दिवसभर अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी बरसत राहिल्या. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पावसाची उघडझाप सुरू होती. जिल्ह्यात गेल्या 24 तासात 1.5 मिलीमीटर पाऊस झाला. यामध्ये शिराळा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद आहे. दिल्ली येथे आंदोलन करत असताना विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ सांगलीत आजपासून स्टेशन चौक येथे सांगली जंतर मंतर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. दररोज सायंकाळी 4 ते 7 या वेळेत हे ठिय्या आंदोलन पार पडणार आहे. जोपर्यंत केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान हे मंत्रिपदाचा राजीनामा देत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचं सांगण्यात आलंय. सोनम वांगचूक आणि विद्यार्थी कार्यकर्ते नेहा बोरा, आयुषी घोष, आदर्श साजी आणि त्यांचे साथीदार यांनी गेल्या 20 दिवसांपासून उपोषण सुरू केलं होतं. सरकारने हे आंदोलन दडपण्यासाठी 21 जुलै रोजी मोठ्या प्रमाणात लाठी हल्ला केला. कोवळ्या पोरांना क्रूरपणे मारहाण केली. मुलींना सुद्धा सोडलं नाही. नीट परीक्षेतील पेपर फुटीमुळे आणि पुन्हा परीक्षा द्यावी लागली असल्याने त्यातून आलेल्या नैराश्यातून 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यात. याला संपूर्ण प्रकाराला व्यवस्था जबाबदार आहे आणि ही व्यवस्था सांभाळण्याचं काम राजकीय नेतृत्व करत असतं. त्यामुळे अशा गंभीर घटनेची दखल घेऊन आणि राजकीय जबाबदारी घेऊन धर्मेंद्र प्रधान यांनी मनुष्यबळ विकास मंत्री म्हणून असलेल्या पदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी आंदोलन सुरू केले. या आंदोलनात शहरातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने सहभागी झालेत. यावेळी केंद्रीय सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील महावितरणाच्या ढिसाळ आणि बेजबाबदार कारभाराविरोधात विविध सहकारी शेतकरी पाणीपुरवठा संस्थांच्या वतीने शुक्रवारी शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आलाय. आमदार अरुण लाडे यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी आणि पदाधिकाऱ्यांनी महावितरणाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर मोर्चा काढत तीव्र घोषणाबाजी केली आहे. सांगलीतील विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळा येथून या मोर्चाची सुरुवात झाली. महावितरणाच्या विश्रामबाग येथील कार्यालयासमोरील मोर्चासमोर बोलताना आमदार लाड म्हणाले, जिल्ह्यात अनेक ठिकाणी जीव घेण्या ठरत असलेल्या वीज वाहिन्या, उघडे आणि धोकादायक डीपी, गंजलेले वीज खांब तसेच झाडांमधून लोंबकळणाऱ्या वीज तारा यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झालाय. या धोकादायक परिस्थितीबाबत वारंवार तक्रारी करूनही महावितरण प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना होत नाही. पाणीपुरवठा योजनांना सातत्यपूर्ण आणि दर्जेदार वीज पुरवठा मिळत नसल्याने शेतीचं मोठं नुकसान होते. कमी जास्त दाबाच्या वीज पुरवठा, वारंवार होणारे शॉर्ट सर्किट आणि तांत्रिक बिघाडामुळे मोटारी बंद पडणे, विद्युत उपकरणांचे नुकसान होणे तसेच उभी पिके जळून जाण्याच्या घटना घडत असल्याचे लाड यांनी नमूद केलं. या घटनांमुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान होत असताना त्याची जबाबदारी स्वीकारण्यास महावितरण प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केलाय. महावितरणाने तातडीने धोकादायक वीज यंत्रणा दुरुस्त करावी, लिफ्ट इरिगेशन योजनांना अखंड आणि योग्य दाबाचा वीज पुरवठा करावा तसेच शेतकऱ्यांच्या नुकसानीची जबाबदारी स्वीकारून योग्य भरपाई द्यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी व तक्रारी निकाली काढण्यासाठी महापालिका क्षेत्रात 3 ऑगस्टपासून प्रत्येक प्रभागात सोमवारी जनहित महापौर आढावा अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती महापौर धीरज सूर्यवंशी यांनी दिली आहे. यामध्ये प्रत्येक प्रभागात नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा 7 दिवसात करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. महापौर सूर्यवंशी म्हणाले, महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या समस्या असतात. काही विकास कामांना विलंब लागतो, त्यामुळे हे अभियान आता राबवलं जाणार आहे.
प्रत्येक सोमवारी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत हे अभियान प्रभाग समितीमार्फत राबवले जाणार आहे. वॉर्डाची निवड करून त्या भागातील नागरिक, माजी आणि विद्यमान लोकप्रतिनिधी, नगरसेवक यांच्या सूचना आणि तक्रारींची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत समस्यांवर तातडीने निर्णय घेऊन त्यांच्या अंमलबजावणीचं नियोजन केलं जाणार आहे. आढावा बैठकीत सहाय्यक आयुक्त, उपायुक्त, शहर अभियंता, शाखा अभियंते, स्वच्छता निरीक्षक आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार असून प्राप्त तक्रारी संबंधित विभागाकडे त्वरित पाठवून 7 दिवसांच्या आत निपटारा करण्याचे निर्देश दिले जाणार आहेत. या अभियानामुळे नागरिकांच्या तक्रारींचं तातडीने निवारण, विविध विभागांमध्ये प्रभावी समन्वय, विकास कामांना गती, पारदर्शक प्रशासन आणि उत्तरदायित्वपूर्ण कार्यपद्धती निर्माण होणार आहे. विशेष म्हणजे तक्रारींचे निराकरण प्रत्यक्ष कार्यस्थळी होत असल्याने प्रलंबित तक्रारींची संख्या कमी होऊन नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होणार असल्याचे धीरज सूर्यवंशी यांनी सांगितले. कॉलेज कॉर्नर ते कुमटा फाटा या मार्गाच्या चौपदरीकरणाचं काम करणाऱ्या सिमेंट कॉन्क्रीट रोड मशीनचे पार्ट चोरणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. या चोरट्यांकडून चोरीतील स्पेअर पार्ट आणि आयशर ट्रक असं एकूण 8,39,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली. या प्रकरणी अनिकेत पोपट वाघमारे आणि अक्षय बाळूकोरे या दोघांना अटक केली आहे. कॉलेज कॉर्नर ते माधवनगर रोडचे 4 पदरीकरण सुरू असणाऱ्या सिमेंट कॉन्क्रीट रोडच्या महत्त्वाच्या अपोलो हेम कंपनीच्या मशीनचे 4,39,000चे पार्ट अज्ञात चोरट्यांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास लंपास केले होते. या प्रकरणी कर्मचारी मदन रेबा कांता हजारिका यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली होती. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपअधीक्षक संदीप भागवत यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार सांगली शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक संशयितांचा शोध घेत होते. यावेळी पथकातील कर्मचारी गौतम कांबळे, संतोष गळवे यांना माहिती मिळाली की हा गुन्हा संशयित अनिकेत वाघमारे आणि अक्षय कोरे यांनी केला असून ते न्यू प्राईड हॉटेलजवळ थांबले. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने त्या ठिकाणी तातडीने जाऊन सापळा लावून दोघांना ताब्यात घेतलं. दोघांकडे कसून चौकशी केली. त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली. यावेळी दोघांकडून 4,39,000 रुपये किमतीचा सिमेंटचा रोड करणाऱ्या मशीनचे स्पेअर पार्ट आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेला आयशर ट्रक असा एकूण 8,39,000चा मुद्देमाल जप्त केलाय. तासगाव व येळावी सर्कलच्या 1,537 द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना द्राक्ष पीक विमा योजनेअंतर्गत 12,56,00,000 रुपयांची नुकसान भरपाई मिळाल्याची माहिती माजी खासदार संजय काका पाटील यांनी दिली आहे. तसेच तासगाव तालुक्यातील विसापूर सर्कलमधील 824 शेतकऱ्यांची सुमारे 14,64,00,000 रुपयांची नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी संजय काका पाटील म्हणाले, तासगाव तालुक्यात ऑक्टोबर 2025 ते 30 एप्रिल 2026 या कालावधीतील झालेल्या अवकाळी पावसाच्या नोंदी घेण्यात आलेल्या हवामान केंद्रातील पर्जन्य मापाच्या आकडेवारीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली होती. त्यामुळे द्राक्ष पीक विमा योजनेअंतर्गत तासगाव, येळावी आणि विसापूर सर्कलच्या नुकसान भरपाईत मोठा फरक पडून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार होतं. ही गंभीर चूक संजय काका पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस, कृषी मंत्री दत्ता भरणे, कृषी आयुक्त आणि सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. संजय काका पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे पावसाच्या नोंदीतील तफावत वेळेत दुरुस्ती करण्यात आली आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आणि ती रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत यापूर्वीही आवाज उठवला होता आणि यापुढेही ज्या ज्या वेळी शेतकऱ्यांवर अन्याय होत असताना दिसेल त्यावेळी त्यांची बाजू घेऊन शेतकऱ्यांचा आवाज बनून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आग्रही भूमिका असेल अशी माहिती संजय काका पाटील यांनी दिली आहे. महापालिका क्षेत्रात 80 किलोमीटर गॅस वाहिन्यांची खुदाई केलेली आहे. त्यासाठी कंपनीने 7 कोटी रुपये अनामत रक्कम भरली आहे. या रकमेतून चर खुदाईमुळे खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी अंदाजपत्रकांना मंजुरी घेण्याचे आदेश स्थायी समितीचे सभापती अतुल माने यांनी सभेत दिलेत. महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती अतुल माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे. महापालिका क्षेत्रात भारत पेट्रोलियम कंपनीने 80 किलोमीटरची वाहिनी टाकली आहे. त्यासाठी 7 कोटींची अनामत रक्कम जमा केली आहे. या रकमेतून 4ही प्रभागात खुदाई केलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी अंदाजपत्रक तयार करून आयुक्तांनी मान्यता घ्यावी अशा सूचना सभापती माने यांनी दिल्या.
तर एअरटेल कंपनीने महापालिका क्षेत्रात अंडरग्राऊंड केबल टाकल्या, त्यामुळे ड्रेनेज आणि पाणी पुरवठ्याच्या 6 ते 7 ठिकाणी पाईप खराब झाले. त्याची दुरुस्ती कंपनीच्या अनामत रकमेतून करून घेण्याचे आदेश सभापती माने यांनी दिले. याशिवाय यापुढे केबल खुदाईसाठी येणाऱ्या सर्व कंपनीचे प्रस्ताव हे स्थायी समितीसमोर आणावे, प्रशासनाने परस्पर निर्णय घेऊ नयेत अशा सूचना देखील सभापती माने यांनी दिल्या. महापालिका क्षेत्रात 100 शौचालयाला मान्यता देण्यात आली आहे. त्याची ठिकाणे महासभा निश्चित करणार आहे. त्यामध्ये 50 पुरुषांसाठी तर 50 स्त्रियांसाठी शौचालय करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुर्मीकरणासाठी मंजूर केलेल्या 2 कोटींच्या रकमेतून तातडीने कामे सुरू करण्याच्या सूचना सभापती माने यांनी दिल्या. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी शासनाची आहे, पण शासन जबाबदारी झटकत आहे. नीटसह अनेक परीक्षांचे पेपर फुटलेत. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण केली जाते. या घटनेच्या निषेधार्थ व केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी स्टुडंट युनायटेड ऑफ जस्टिस यांच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर स्नेहा पाटील यांनी दिली आहे. यावेळी संयोजक समितीचे जान्हवी कळमनी, चैताली वाघ, शाहिस्ता फिरोज, अर्चना जाधव, सैफ वांगीकर, मिलिंद खिलारे, अर्जुन जाधव, सुमित बनसोडे आदी जण उपस्थित होते. डॉक्टर स्नेहा पाटील म्हणाल्या, शिक्षणाचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चालला असून हा अत्यंत गंभीर विषय बनलाय. निवडून आलेले प्रतिनिधी आणि सरकारचं याकडे दुर्लक्ष आहे. 12वी नंतरच्या परीक्षांचे पेपर फुटतायत. स्पर्धा परीक्षा पारदर्शकपणे होत नाहीत. लोकशाहीच्या मार्गाने लढा देऊनही शैक्षणिक दर्जा सुधरत नाही. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार केला जातो. सरकार विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. या निषेधार्थ आता आंदोलन करण्यात येणार आहे. शनिवारी विश्रामबाग येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी 9 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे. मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचे बॅनर, झेंडे किंवा घोषणाबाजी केली जाणार नाही. शहर आणि परिसरातील सुमारे 500हून अधिक विद्यार्थी या मोर्चात सहभागी होणार आहेत. मोर्चाच्या माध्यमातून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येणार असल्याचे डॉक्टर स्नेहा पाटील यांनी सांगितले. शिराळा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी संबंधित अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जनसुराज्य पक्षात प्रवेश केलाय. जनसुराज्य पक्षाचे संस्थापक व आमदार डॉक्टर विनय कोरे, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम तसेच जिल्हा परिषद सदस्य साई तेजस्वी देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत वारणा नगर येथे उत्साहपूर्ण वातावरणात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य प्रताप यादव, शिराळा नगरपंचायतीचे अपक्ष नगरसेवक अभिजित यादव, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शिराळा शहर कार्याध्यक्ष तुषार यादव, युवा उद्योजक स्वानंद महाजन तसेच विशाल लोहार, संदीप यादव, ऋषिकेश यादव, ओंकार यादव, आदित्य परदेशी, अक्षय सुतार, ऋतिक गायकवाड, शहाजी पाटील, मनोहर खिलारे आणि राजेश चौगुले यांनी जनसुराज्य पक्षाचा झेंडा हाती घेत पक्षात अधिकृत प्रवेश केलाय. विनय गोरे म्हणाले, जनसुराज्य पक्ष हा विकासाभिमुख, लोककेंद्रित आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लढणारा पक्ष आहे. शिराळा तालुक्यात पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक सक्षम करण्यासाठी नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी गावागावात पक्षाची विचारधारा पोहोचून जनतेच्या प्रश्नांसाठी सक्रियपणे काम करावं असं आवाहन केलंय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिराळा तालुक्यात जनसुराज्य पक्ष अधिक बळकट करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.